मीरा के प्रभु गिरीधर नागर. भक्तिमती मीराबाई. चैत्र शुद्ध तृतीया ही मीराबाईच्या महानिर्वाणाची पुण्यतिथी. भक्तिमती मीरेचं चरित्र तसं सर्वांच्याच परिचयाचं आहे. प्रत्यक्ष भक्तीलाच मीराबाई नावाचं अतिविलक्षण स्वप्न पडावं तसं हे चरित्र अद्भुत आहे. भक्तीची व्याख्या करताना देवर्षी नारदांनी म्हटलंय की सात्वस्मिन परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाचं. ही व्याख्या प्रत्यक्षात दाखवण्यासाठी प्रत्यक्ष भक्तीनेच मीरेच्या रूपात जन्म घेतला असं वाटतं. मीरेविषयी इतिहास निश्चित असं काहीच सांगायला तयार नाही. साधू संतांच्याच काय, पण इतर कुठल्याही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांबाबत इतिहास काहीही न बोलता अशीच मान खाली घालतो हा आपला अनुभव आहे. त्यामुळेच अनेक चरित्र आणि घटना यांची हकीकत सांप्रदायिक परंपरेवर विसंबून आपल्याला माहिती करून घ्यावी लागते. मंडळी, राजस्थानातल्या मेडता या छोट्याशा संस्थांचे अधिपती राय दुदाजी ठाकूर हे मीरेचे आजोबा. वडिलांचं नाव होतं रतनसिंह. त्यांची ती एकुलती एक मुलगी. त्यातून आईची माया अंतरल्यामुळे पोरकी झालेली आणि म्हणूनच आजोबांकडून अधिक लाड, अधिक कौतुकाने, हळुवारपणे ती वाढवली गेली. हरिभक्तीचा वारसाही तिला आजोबांकडूनच मिळाला. आजोबांकडे येणाऱ्या एका साधूजवळ एक श्रीकृष्णाची मूर्ती होती. तिच्यावर मीरेचं मन जडलं. अखेर साधूला ती मूर्ती मीरेला द्यावी लागली. तशा कलाकुसरीच्या मूर्ती पुष्कळ असतात. आकर्षक असल्यामुळे ती आपल्याजवळ असावी हा बालहट्टही आपण समजू शकतो. पण मीरेच्या राजरस्त्याचं रखरखीत वाळवंट करण्याचं सामर्थ्य त्या मूर्तीमध्ये होतं असंच वाटतं. धातू प्रस्तराची ती मूर्ती नव्हतीच, चिन्मय मूर्ती होती ती. साधूनं सांगितलं, याचं नाव गिरीधर गोपाळ. झालं, तो गिरीधर गोपाळ मीरेचं सर्वस्व झाला. तिच्या साऱ्या दिनक्रमाला त्याने व्यापूनच टाकलं. त्याच्या वाचून तिचे सर्व व्यवहार पांगुळले. पाहू तरी ध्याला, ध्याऊ तरी त्यालाच. त्याला सोडून इतरत्र काय पाहायचंय, काय ऐकायचंय. बसो मोरे नयनन मे नंदलाल. त्याच्या सावरी सुरत, मोहनी मुरतनी तिला पार भुरळ घातली. वय लहान होतं, लाडाप्याराची, थोडी पोरकटही असेल, म्हणून वडील आणि आजोबांनी विशेष लक्ष नाही दिलं. पुढे रीतीप्रमाणे लग्न ठरलं. ती चित्तोडच्या सांगाच्या ज्येष्ठ राजकुमाराची म्हणजे भोजराजाची पत्नी होऊन राजराणी झाली. पण 13 वर्षाच्या या अल्लड मुलीनं त्या विवाह सोहळ्याच्या संस्कारात गिरीधर गोपाललाच सतत आपल्याजवळ ठेवलं. त्याच्याच बरोबर सप्तपदी केली आणि म्हटलं, मी त्यालाच वरलंय, त्याच्याबरोबर माझा परिणय झालाय. आयाबाया म्हणाल्या, पोरी, अगं हे काय अघटित करून बसलीस. मीरा म्हणाली, माई, म्हाने सुपणे वरी गोपाल, राती पिली चुनडी एवढी, मेहंदी हात रसाल. काई और को बरू, भावरी म्हाके जग जंजाळ. मीरा के प्रभु गिरीधर नागर, करो सगाई हाल. साऱ्या सख्या हसायला लागल्या. म्हणाल्या, दिव्यच आहे की तुझा हा वर. मीरा म्हणाली, आहे की नाही दिव्य हा, म्हणूनच वरलाय त्याला. ऐसे वर को क्यों बरू, जो जन्मे और मर जाए. वर बरिये गोपाल जी, म्हारो चुडलो अमर हो जाए. मीरा असं आकाशाशी नातं जडवून वधू तर झाली, पण ही वाट फारच बिकट होती. मीरा राजघराण्यातली स्त्री होती. तरुण होती, सुंदर होती, पण संसाराची हौसमौज त्या गिरीधर लालाच्या गळ्यात अडकवून मोकळी झाली होती. त्यामुळे मीरा राजराणी झाली
तरी भोजराजाला पत्नी मिळू शकली नाही. पुत्रवधू घरी आली, पण राजमातेला सून मिळाली नाही. लग्नानंतर कुलदेवता पूजायलाही मीरेने नकार दिला. सारं अंतःपुर नाराज झालं. पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न झाला, पण मीरेचं एकच म्हणणं होतं, नाम है पूजा गौरजाजी, ना पूजा अनदेव. मैं पूजा रणछोडजी, सासू थे कोई जागो भेव. अगं बाई, ही सौभाग्यासाठीची पूजा आहे. ते अखंड राहावं म्हणून सर्व नववधू ती करतात. बायानो, मला ठाऊक आहे, माझं सौभाग्य अखंडच आहे. ज्यांना आपल्या सौभाग्याविषयी संशय असेल त्यांनी खुशाल करावी ती पूजा. मला कसली आली फिकीर. अशी ही जगावेगळी मीरा. तरी त्यात इतकं बरं झालं की प्रारंभी भोजराज थोडेसे हिरमुसले, तरी मीराबाईंची शुद्ध आणि प्रामाणिक भक्तिधारणा त्यांनी बघितली. तसे तेही मीराला अनुकूल झाले आणि तिची अलौकिक पद्यरचना बघून ते प्रभावितही झाले. त्यांनी तिच्यासाठी रणछोडजीचं मंदिर तिच्या महालाजवळच बांधून दिलं. मीरेच्या आग्रहावरून त्यांनी आणखीन एक विवाह केला. राजाला दुसरी राणी मिळाली, पण या गिरिधर वेड्या मीरेला तिचा इष्टपती भेटायची टाळाटाळ करू लागला. ती सर्वांना हात जोडून सांगू लागली, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरा पती सोई. पण खुद्द तो तिला भेटेना, तिच्याशी बोलेना, तिची आर्जवे ऐकेना. ती त्याच्या भेटीसाठी तळमळू लागली. जलबिन मछलीसारखी तडफडू लागली. घायाळ अंतःकरणाने त्याला बोलवू लागली. मैं बिरहन बैठी जागू जगत, सब सोवे रियाली. अशी तिची अवस्था झाली. तिच्या साऱ्या कासाविषयीचं कित्येक पद्यात तिने मोठं हृदय वर्णन केलंय. तुकारामाच्या भाषेत सांगायचं तर परमार्थना संसार, तुका दोहीकडे चोर, असं तिचं झालं. मंडळी, त्या गोपालाची वाट बघत मीरेचं तनमन व्याकुळ झालं. मीरा आजारी पडली. लौकिक तयारी करून अलौकिकाचा मुक्काम गाठायचा म्हणजे अहो दमचाक होणारच. सासर आणि माहेरची मंडळी काळजीत पडली. आजोबा एका सुप्रसिद्ध वैद्यराजांना घेऊन मीरेकडे गेले. त्याविषयी मीरा लिहिते, पिकल्या पानासारखी पिवळी पडले. लोक म्हणाले, पंडुरोग झालाय. एक वैद्य धरून आणला. मला पकडून त्याला माझा हात दाखवला, पण त्या मूर्ख वैद्याला माझ्या दुखण्याचं मर्मच उमगलं नाही. नुसती वरवरची चिकित्सा करत राहिला. इथे तर काळजालाच कसर लागली होती. जा बाबा वैद्या, सुखानं तू आपल्या घरी जा. तुझ्या औषधाचा मला काही उपयोग होणार नाही. मी तर विरहाच्या रोगानं पछाडलेली आहे. माझी असली अवस्था पाहून परत कोणी असले अवघड वाटेला जाणार नाही. कधी अंगणात, कधी दारात त्याच्या पावलाची चाहूल घेत जागच्या जागी उभी राहते. उरी तीर लागल्यासारखी उठ बस करते. खरंच माझी व्यथा कोणालाच कळणार नाही. अरे कावळ्या, हे बघ, मी माझं काळीज काढून तुझ्याकडे देते. ते तू घेऊन जा आणि जिथं माझे प्रियकर आनंदाने बसले असेल त्यांच्या समोर जाऊन त्यांना दाखवून मग ते खाऊन टाक. श्रोते हो, इतकी जबरदस्त किंमत देऊन मीरेनं तिच्या प्रभूला विकत घेतलंय. ती म्हणतेच आहे, माई रे मैने लियो गोविंदो मोल. या सर्व विरहातूर साधनेला शेवटी प्रभू दर्शनाचं फळ मिळालं. अंग अंग मोहरून आलेली मीरा म्हणते, आज मैं देख्यो गिरिधारी, सुंदर बदन मदन की शोभा चितवन अनिवारी. पण प्रभू दर्शन होऊनही मीरेचं रामायण संपलं नाही. विवाहाच्या 10 वर्षानंतर राणा भोजराज निवर्तले. एक सरुदय आधार गेला. आता मीरा
आणि त्या नागर गिरीधारीमध्ये दुसरा कुठलाच अडसर राहिला नाही. ती अधिकाधिक कृष्णपिशी झाली, लौकिकापासून अधिक विरक्त झाली. भोजराजाचा भाऊ विक्रमसिंह गादीवर बसला. त्याला मीरा कळली नाही तर त्याच्या आईला कुठून कळणार. ते तिला दूषणे देऊ लागले. तिच्या एका पद्यात पुढच्या सर्व रामायणाचा भावार्थ आला आहे. लोग कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनासी रे, विषको प्यालो राणाजी भेज्यो, पीबत मीरा हासी रे. असे नाना प्रकारचे छळ होऊ लागले. जिवलगच जीवावर उठू लागले. भक्तीने निर्भयता येते. मीरा तर लहानपणापासून हट्टी, जिद्दी आणि निर्भयही होती. अनेक प्रयत्न करून मीरेचे नुकसान होईना आणि राणाजीही थकेनात. तेव्हा मीरेने त्यांना बजावलं, अरे सिसोदिया, तू कितीही संतापलास तरी माझं काय वाकडं करणार आहेस. मला वाचवणाऱ्यांचे हात फारच बलिष्ठ आहेत. तू किती प्रयत्न करशील. तरी परंपरागत हकीकत असं सांगते की अखेरीस या सर्व जाचाला कंटाळून मीराबाईनं गोस्वामी तुळसीदासांना पत्र लिहिलं. आमच्या घराण्याच्या आप्तेष्टांनी माझ्या ईश्वर साधनेत नाना तऱ्हेच्या उपाधी बाधा आणल्या आहेत. माझं सगळंच त्यांना विपरीत वाटतंय. मी काय करू. बाळपणीच माझी या गिरीधर गोपालाशी मैत्री झाली, प्रेम झालं, परिणय म्हणजेच विवाहही झाला. तो आता जन्मोजन्मी तरी सुटेल का. मग आता मी काय करू, कशी वागू. मेरे मात तात सम तुम हो, हरिभक्तन सुखदाई, मोको कहा उचित करिबो, अवसो लिखिय समुझाई. तुलसीदासाने रामशास्त्री बाण्याचा निर्णय दिला. तिला उत्तर पाठवलं, जाके प्रिय न राम वैदेही, सो छाडिये कोटी बैरी, सम यद्यपि परमसनेही. समर्थ रामदासानेही हेच सांगितलंय ना. जयासी वाटे सुखेची असावे, तेणे रघुभजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळजे. आता मीराबाईला योग्य ती दिशा मिळाली. तिनं राजकुल, कुलमर्यादा याकडे पाठ फिरवून योग घेतला. वाळवंट तुडवीत ती मथुरा, वृंदावनात गेली. तिथून द्वारकेला गेली. तोवर ती खूप थकली होती. तरी भाव तसेच रसरसलेलेच होते. लेखणी चालत होती, कीर्ती वाढत होती, महत्ता प्रकट होत होती. आता घरच्या लोकांचंही हृदय परिवर्तन झालं होतं. राणाजी क्षमा मागायला आणि सन्मानानं परत न्यायला आले. पण आता मीराबाईचं तिथं कोण होतं, काय होतं. मीराबाईनं दिराला सांगितलं, तुम्ही मला ओळखलं नाही त्याला मी काय करणार. मला रामनामाशिवाय तुमच्या घरातून काहीच घेणं नव्हतं. पण तुम्हाला ते कळलं नाही. अहो, ही राठोड ठाकूरांची मुलगी सर्व सिसोदियांना घेऊन वैकुंठाला गेली असती. पण त्यावेळी तुम्हाला माझा विश्वास वाटला नाही. आता तुम्ही परत जा. मी माझा रस्ता चालतीये. नंतर 72 वर्षाची झालेली गिरीधर वधू मीराबाई द्वारकाधीश मंदिरात आली आणि बाहू पसरून तिनं आपल्या प्रियाला गाढ आलिंगन दिलं. ज्या कृष्ण प्रस्तरानं तिला वेड लावलं त्याच काळ्या पाषाणाच्या चैतन्यानं तिला आपल्या मूर्तीतच आसरा दिला. अन मीरा अजरामर झाली.